माझे नाव कुणाल आहे. सध्याच्या घडीला माझे व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण करून मी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो. आमच्या कंपनी उत्तराखंड, ओटी, ऋषिकेश आणि हरिद्वार येथे ट्रिप काढण्याचं नियोजन केलं. 6 महिन्याच्या सततच्या कामानंतर ही ब्रेकची ट्रिप होती. शिक्षणाच्या काळात ऋषिकेश येथील माझा जिवलग मित्र संकेत अचानक माझ्या लक्षात आला. तो तेथे सरकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. बरीच वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. ट्रिपचा हा योग आल्याने मी त्याला फोन केला. संकेत, मी ओटीला येतोय. कंपनीची ट्रिप आहे. तो म्हणाला, कुणाल, खोटं बोलू नको. आधीही 2दा तू असंच बोललास. आता डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नाही. मी त्याला खात्री दिली. यावेळी खरंच 2 दिवसांनी ऋषिकेशला पोहोचेल. आमची ट्रिप एकूण 12 दिवसांची होती. 6 दिवस ओटी, 3 दिवस ऋषिकेश आणि 3 दिवस हरिद्वार. ओटीचे 6 दिवस अप्रतिम गेले. बर्फ, नद्या, पर्वत सगळे जणू एखाद्या स्वर्गिक चित्रासारखे होते. थंडीत गरमागरम मॅगी खाताना, बर्फातले खेळ खेळताना आणि रात्री गाणी म्हणताना आम्ही सर्व सहकारी एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. पण माझं मन मात्र ऋषिकेशकडे धावत होतं. संकेतला भेटायची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. 6 दिवस संपल्यावर आम्ही ऋषिकेशकडे रवाना झालो. बसमध्ये असताना मी संकेतला फोन केला. पोहोचलो ऋषिकेशला. तू कुठं आहेस? तो म्हणाला, बस स्टँडवर उभा आहे, ये. बस स्टँडवर उतरतात संकेतने धावत येऊन मला मिठी मारली. बरीच वर्ष उलटून गेली होती. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आम्ही दोघे क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिलो. काही बोललो नाही, कारण मैत्रीच्या खऱ्या भाषेत शब्दांची गरज नसते. मी माझ्या कंपनीच्या सहकाऱ्यांशी संकेतची ओळख करून दिली. सर्वांनी त्याचे स्वागत केले. संकेतने माझ्या हातातून सामान घेऊन सांगितलं, कुणाल, तो हॉटेलमध्ये नाही, माझ्याच घरी राहशील. मी नकार दिला. यामुळे सगळे हॉटेलमध्ये आहेत यार, आणि मी एकटा तुझ्याकडे राहिल्याने तुमच्या घरच्यांना त्रास होईल. पण संकेत हट्टी होता. तू नाही म्हणालास तर मी तुझ्याशी बोलणार नाही, ध्यानात ठेव. त्याच्या आग्रहापुढे मी हार मानली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचारून परवानगी घेतली. त्यांनीही होकार दिला. संकेतचे घर ऋषिकेशच्या एका शांत टेकडीवर होते. तिथून गंगेचा कलकलाट स्पष्ट ऐकू येत होता. दूरवर हिरवीगार डोंगररांगा आणि मंद गंगा आरतीची सुरावट. वातावरण अगदी मार्मिक, स्वर्गिक झाले होते. घर मोठं होतं, पण अतिशय साधं आणि स्वच्छ. घरात शिरल्यावर संकेतच्या आई वडिलांनी मला आशीर्वाद दिला. अंकल म्हणाले, बेटा, संकेतचा मित्र म्हणजे आमच्याच घरचा. अगदी मनमोकळेपणाने राहा. आईसाहेबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मी त्यांचे पाय स्पर्श केले. काही वेळातच आतून एक देखणी बाई पाण्याचा ग्लास घेऊन आली. ती मध्यम उंचीची, गोरेपणा असलेली, डोळ्यात जादू घेऊन उभी होती. तिने साधा पिवळा सलवार कमीज घातला होता. गळ्यात मंगळसूत्र होतं. हातात हिरव्या बांगड्याचा खणखणाट होता. ओठावर हलकी हास्यरेषा होती. संकेतने ओळख करून दिली. ही माझी वहिनी स्मिता आहे. माझे मोठे भाऊ वरून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते 6-7 महिन्यांनी घरी येतात. स्मिता भाभींकडे पाहून मी काही क्षण स्तब्ध राहिलो. ती एकदम साधेपणातूनही एवढी सुंदर दिसत होती की माझी नजर तिथून हटेच ना. भाऊ, जेवायला वेळ झाली आहे, फ्रेश व्हा, ती हळुवार म्हणाली. तिच्या आवाजात गोडवा होता. मी धन्यवाद म्हणत बाथरूमच्या दिशेने गेलो. घराचा आराखडा असा होता की मास्टर बेडरूम आई वडिलांचा, एक खोली संकेतची आणि एक मोठी बेडरूम वरून भाऊ व स्मिता भाभींची. बाथरूम कॉमन होते, पण त्याची स्वच्छता पाहून मी प्रभावित झालो. बाथरूम मध्ये एका कोपऱ्याला मोठे कपाट होते. ते कपाट उघडण्याची माझी इच्छा झाली, पण मी स्वतःला रोखले. रात्री जेवण झाल्यावर संकेतला ड्युटीवर जायचे होते. तो म्हणाला, कुणाल, मी सकाळी 7ला परतेल. आई बाबा आहेतच, काही लागल्यास स्मिता भाभी आहेत. तो अगदी मनमोकळेपणाने राहा. तो निघून गेला. रात्रीचे 11 वाजले होते. मी युट्यूब पाहत पाहत गाढ झोपी गेलो. मध्यरात्री उठलो तेव्हा पाणी पिण्यासाठी मला हवे होते. हॉलमध्ये गेलो. तो दुरून गंगा आरतीचा मधुर आवाज ऐकू येत होता. बाहेर थंड वारा वाहत होता. मी पाणी पिऊन परत येताना चुकून स्मिता भाभींच्या खोलीकडे पाहिलं. दार अर्धवट उघडं होतं. आतून हलकी कुजबूज येत होती. मला वाटलं त्या वरून भावांशी फोनवर काहीतरी बोलत असतील. मी परत येऊन झोपलो.
दुसऱ्या दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो. योगा करून झाल्यावर बाथरूममध्ये जायचे होते. अजून सूर्य उगवला नव्हता. घरात शांतता होती. बाथरूमचे दार आतून बंद नव्हते. मी हळूवार ढकलले. समोरचे दृश्य पाहून माझे पाय तिथेच रोवले गेले. स्मिता भाभी आंघोळीनंतर फक्त टॉवेलमध्ये उभ्या होत्या. त्यांचे ओले केस खांद्यावर पडलेले होते. पाण्याचे थेंब अजूनही अंगावरून घरंगळत होते. त्यांच्या अंगावर पडणारा सकाळचा मंद प्रकाश सगळे अवास्तव वाटत होते. मी हादरलो. माझ्या नजरेला नजर भेटली. भाभीही स्तब्ध झाल्या. मी लगेच दार उघडून बाहेर पडलो. माझे हृदय धडधडू लागले. मी खोलीत जाऊन बसलो. तो चेहरा, ते डोळे, ती लाज, ते पाण्याचे थेंब, काही केल्या मी विसरू शकत नव्हतो. स्वतःलाच शिव्या द्यायला लागलो. अरे तू काय केलंस? तू मित्राच्या घरी आलास आणि असं दार उघडलंस? काही वेळाने मी धीर करून स्मिता भाभींच्या खोलीजवळ गेलो. दार ठोठावलं. भाभी, मी आत येऊ का? ये कोणात, आतून आवाज आला. मी आत गेलो. भाभी आता पूर्ण कपड्यांमध्ये होत्या. सोनेरी रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या. त्या तयार होत होत्या. मी मान खाली घालून म्हणालो, भाभी मला माफ करा. माझा तो हेतू नव्हता. मला वाटले बाथरूम रिकामे असेल. मी काहीच. भाभीने हाताने थांबवलं. कुणाल, काळजी करू नको. घरात चुका होतात, पण ती सांभाळण्याची कला यायला हवी. मी म्हणालो, तुम्ही संकेतला सांगाल का? नाही, त्याच्या मनावर उगाच ओझे होईल. मी सुटकेचा श्वास घेतला आणि खोलीच्या दिशेने वळलो. पण भाभी म्हणाल्या, थांब कुणाल. मी परत वळलो. त्या माझ्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाल्या, हे जे घेतलं ते कधीच कोणाला सांगू नकोस. ती इतकी जवळ आली की तिच्या श्वासाचा उबदारपणा मला जाणू लागला. मी मागे सरकलो, पण तिने माझा हात पकडला. घाबरतोस का माझ्यापासून? मी घाबरलेल्या आवाजात म्हणालो, नाही, पण हे बरोबर नाही भाभी. ती हसली. बरोबर चुकीचे प्रेम कधीच पाहत नाही कुणा, फक्त ओढ पाहते. तिचे ते बोलणे माझ्या मनात खोलवर रुतले. मी तिथून निघून आलो. त्या रात्री संकेत ड्युटीवर गेला. मी माझ्या खोलीत झोपायला गेलो होतो. अजून माझे मन स्थिर झाले नव्हते. सकाळची घटना पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होती. अचानक माझ्या दारावर हळूवार टकटक झाली. रात्रीचे 2:30 वाजले असती. दार उघडले तो स्मिता भाभी उभ्या होत्या. त्यांच्या हातात चहाचा कप होता. त्यांनी साधा रात्रीचा सुती पांढरा सलवार कमीज घातला होता. केस विस्कटलेले होते. त्या म्हणाल्या, झोप लागली नाही का कुणाल? मी म्हणालो, नाही भाभी. ती आत आली. कप टेबलावर ठेवला. मला काही बोलायचं आहे. मी गप्प बसलो. तिने दार लावले. माझे हृदय जोरात धडधडू लागले. ती माझ्यासमोर उभी राहिली. तू माझ्याकडे असं का पाहतोस, जसे तुझ्या मनात माझ्यासाठी काहीतरी आहे? मी काही बोलू शकलो नाही. माझे तोंड कोरडे झालं होतं. तिनं माझा चेहरा दोन्ही हातांनी उचलला. कुणाल, मी 6 महिने एकटी असते. वरून येतो तो फक्त कर्तव्यासाठी, प्रेम नाही, ओलावा नाही. संकेत मला वहिनी म्हणून आदर देतो, पण तोही माझ्या एकटेपणाकडे पाहत नाही. आणि तू, तुझ्या नजरेत मला प्रेम दिसते. सकाळी दार उघडलं तेव्हा तुझ्या डोळ्यात मी फक्त लाज नाही तर ओढही पाहिली. मी मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझा हात घट्ट धरला. तुला भीती वाटते? भाभी, हे चुकीचं आहे. संकेत माझा मित्र आहे. मी त्याचा विश्वासघात करू शकत नाही. ती म्हणाली, संकेतला कळणार नाही. आणि कळलं तरी तो काय करेल? तुझ्याशी मैत्री तोडेल, मला सोडून देईल. पण तोपर्यंत आपण काही काळाची तरी प्रेम करू शकतो. तू जाणार आहे 4 दिवसांनी. ते 4 दिवस मला माणूस म्हणून जगू दे. तिचा आग्रह, तिची बेचैनी, तिचे डोळे, तिच्या आवाजातली याचना, सगळे माझ्या मनाचा निर्णय बदलत होते. मी हारी गेलो. तिने माझ्या कपाळावर हलके चुंबन घेतले. त्या रात्रीपासून पुढचे 3 दिवस आम्ही संकेतच्या नजरेत न येता एकमेकांसाठी वेळ काढत होतो. दिवसा भाभी आणि नणंद म्हणून वागायचो, पण रात्रीच्या वेळी मात्र संपूर्णपणे प्रेमात बुडलेल्या 2 व्यक्ती होतो. स्मिता भाभींचे प्रेम केवळ शारीरिक नव्हते. ती माझ्या अंगावर डोके ठेवून झोपायची, माझी गाणी ऐकायची, मला विचारायची, तुला पुढे काय करायचं आहे आयुष्यात? ती माझ्याशी एखाद्या मैत्रिणीसारखी बोलायची, प्रियसीसारखी हसायची आणि वहिनीसारखी जपायची.
तिसऱ्या दिवशी स्मिता भाभी माझ्या खांद्यावर डोके ठेवून बोलत होत्या. कुणाल, मी तुझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, पण तुझ्यातला ताजेपणा मला खूप भावतो. वरून मला फक्त एक वस्तू म्हणून पाहतो. माझी स्वप्न, माझी इच्छा, माझं प्रेम कुणाला विचारत नाही. या घरात मी एकटी पडलेली आहे. संकेत चांगला आहे, पण तो माझ्या भावना ओळखू शकत नाही. मी तिचे ओले डोळे पुसले. भाभी, हे प्रेम आहे की वासना? मला गोंधळ झाला. ती उठून बसली. प्रेम आणि वासना यांची सीमा खूप पातळ असते, पण जेव्हा तू माझ्याकडे पाहतोस तेव्हा मला जाणवतं की मी अजूनही स्त्री आहे, फक्त एका नवऱ्याची बायको नाही. वासना फक्त देहाची भूक असते, पण मी तुझ्याकडे पाहते तेव्हा मला शांती मिळते. तुझ्या बोलण्यात मला आधार मिळतो. हे प्रेम आहे कुणाल. मी तिला मिठी मारली. त्या मिठीत प्रेम होतं, वासना नव्हती. तिने माझ्या कपाळावर पुन्हा हलकं चुंबन घेतलं. ही आठवण कायम ठेवू कुणाल, हेच माझ्यासाठी खरं प्रेम आहे. चौथ्या दिवशी सकाळी मी आपली बॅग पॅक करत होतो. स्मिता भाभी स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी माझ्यासाठी प्रेमाने डबा बांधला. प्रवासात खायला. रस्त्याच्या हॉटेलचं खाऊ नकोस, ती म्हणाली. तिच्या आवाजात हळवेपणा होता. संकेत मला घेऊन बस स्टँडवर जाण्यासाठी तयार होता. आई वडिलांना निरोप दिला. अंकल म्हणाले, बेटा पुन्हा ये, तू आमचा दुसरा मुलगा आहेस. आई साहेबांनी डोळे पुसले. बस स्टँडवर संकेतने मला घट्ट मिठी मारली. यार, तू गेल्यावर मला एकटेपणा जाणवेल. लवकर पुन्हा ये. मी डोळे पुसत म्हणालो, नक्की मित्रा. माझे डोळे मात्र स्मिता भाभीकडे शोधत होते. त्या एका खांबाला उभ्या होत्या. त्यांनी हात हलवला नाही, फक्त डोळ्यांनी थांब म्हणत असल्यासारखे पाहिले. बस चालू झाली. तो शेवटचा कटाक्ष माझ्या मनात घर करून गेला. पुण्यात परतल्यानंतर पहिला महिना अगदी व्यवस्थित गेला. कंपनीत काम सुरू झाले, पण रात्री एकटेपणा यायचा तेव्हा स्मिता भाभींचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहायचा. एक रात्री अचानक माझा मोबाईल वाजला. व्हिडिओ कॉल, स्मिता भाभी असे नाव स्क्रीनवर दिसले. मी उचलला. समोर स्मिता भाभी दिसल्या. त्यांनी हॉलमध्ये लाईट बंद केली होती. अंधारात फक्त त्यांचा चेहरा दिसत होता. कुणाल, झोप लागली का? त्यांचा आवाज थोडा कर्कश झाला होता. नाही भाभी, तुम्ही असे रात्री उशिरा? मी बोलताच त्या म्हणाल्या, संकेत ड्युटीवर गेलाय, सासू सासरे झोपले आहेत. मला एकटीला खूप वाईट वाटतंय. तुझी आठवण येते रे. मी काही बोलण्याआधीच त्या पुढे म्हणाल्या, तू गेल्यापासून मला झोप येत नाही. तू येण्याआधी मी एकटी होते, पण तू गेल्यावर दुप्पट एकटी झाली. तुझा स्पर्श अजूनही माझ्या अंगावर आहे. माझा गळा दाटून आला. त्या रात्री आम्ही तासभर बोललो. पुढचे 2 महिने असेच गेले. रोज रात्री संकेत ड्युटीवर गेल्यावर स्मिता भाभीशी व्हिडिओ कॉलवर बोलायचो. कधी हसायचो, कधी भांडायचो, कधी मूक राहायचो. एक दिवस स्मिता भाभी म्हणाल्या, कुणाल, वरून पुढच्या महिन्यात येत आहे. तो येईल तोपर्यंत हे बंद करावे लागेल, पण तो गेल्यावर पुन्हा सुरू करू. मी होकार दिला. पण एक दिवस संकेतचा फोन आला. तो रागाने थरथरत होता. कुणाल, मला सगळं कळलं. स्मिताच्या फोनमध्ये तुझे मेसेज सापडले. मी सगळं वाचलं. तिनं सगळं कबूल केलं. माझ्या वहिनीशी तू तू माझा मित्र, तू माझ्याशी हे कसं करू शकलास? तू माझ्या घरात राहिलास, माझ्या जेवणातली भाकर खाल्लीस आणि माझ्या घराचा विश्वासघात केला. मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, आता ती तिच्या माहेरी गेली. वरून भावाला सांगितलंय, माझे आई बाबा रडत आहेत आणि तू तू माझ्यासाठी मेलास. पुन्हा कधी माझ्याशी बोलू नकोस. फोन बंद झाला. मी संपूर्ण रात्र रडलो. माझा मित्र गमावला, माझे प्रेम गमावले, माझा स्वाभिमान गमावला, सगळंच गमावलं. 1 वर्ष उलटून गेलं. मी नोकरी सोडली, दुसऱ्या कंपनीत गेलो, पण मन मात्र शांत नव्हते. रात्री झोप येत नव्हती. डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितले डिप्रेशन. मी औषध घेऊ लागलो. एक दिवस अचानक स्मिता भाभींचा फोन आला. नंबर बदलला होता. कुणाल, मी पुण्यात येत आहे. मला तुझ्याशी एकदा भेटायचे आहे. फक्त एकदा. मी तिला भेटलो एका छोट्याशा कॉफी शॉपमध्ये. ती खूप बदलली होती. चेहऱ्यावर हसू नव्हते, डोळ्यात फक्त निराशा होती. केसात राखी रंग पडला होता. हातात एकही बांगडी नव्हती. ती म्हणाली, मी वरूनपासून घटस्फोट घेतला आहे. संकेतशी बोलणं बंद झालं. आई वडिलांनी मला नकार दिला. माझ्या माहेरीही एक एक दिवस नको असा टोमणा मारतात. मी आता एकटी आहे. बंगळुरूत एक बुटीकमध्ये काम करते. थोडंफार जगते आहे.
मी हात पुढे करून तिचा हात धरला. मी काय करू शकतो तुझ्यासाठी? तिने हात ओढून घेतला. काही नाही, फक्त एकदा एक मिठी मार. तुझ्या अंगातील ऊब घ्यायची आहे मला. पुन्हा जगण्याची हिंमत हवी आहे. मी तिला मिठी मारली. ती रडली, खूप रडली. तिने माझ्या खांद्यावर तासभर डोकं ठेवलं, मग उठली. आता मी जाते. पुन्हा कधी भेटू नये अशीच इच्छा आहे. कारण भेटलो तर पुन्हा प्रेम व्हायची भीती वाटते. आणि मला आता प्रेम नको आहे, फक्त शांतता हवी आहे. ती गेली. मी तिला थांबवलं नाही. आजपासून 3 वर्षांनी मी एका सुंदर मुलीशी लग्न केले. नेहा, ती शिक्षिका आहे. तिला माझ्या भूतकाळाबद्दल सर्व काही माहीत आहे नाही, पण ती हुशार आहे. तिला वाटते की माझ्या मनात काहीतरी दुखणं आहे. तिनं कधी विचारलं नाही. आम्हाला एक मुलगी आहे, आरोही. ती आता 2 वर्षाची आहे. तिच्या हसण्यात माझे सगळे दुःख विरघळून जाते. एके दिवशी अचानक संकेतचा फोन आला. नंबर ओळखीचा होता. हात थरकापला. कुणाल, मी संकेत बोलतोय. आवाज ओळखीचा होता, पण आता राग नव्हता, फक्त थकवा होता. बोल मित्रा. वेळ गेली. मी तुझ्याशी पुन्हा मित्र होऊ शकतो का? आई बाबा गेले. वरून भाऊ परदेशात स्थायिक झाला. मी एकटा आहे. मी म्हणालो, नक्की मित्रा. मी नेहमी तुझी वाट पाहत होतो. आम्ही पुन्हा भेटलो पुण्यात. त्याने मला मिठी मारली. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला माफ करू शकलो. मी म्हणालो, तू मला माफ केलंस म्हणून मी जगू शकलो. आम्ही दोघेही रडलो, पण ते अश्रू आता दुःखाचे नव्हते, ते सोहळ्याचे होते. स्मिताबद्दल कळले की तिने बंगळुरात एक छोटी बेकरी सुरू केली आहे. ती ती आता सुखी आहे. तिने पुन्हा लग्न केलं नाही. तिच्या बेकरीचं नाव आहे कुणालची बेकरी. मी एकदा तिला विचारलं, असं नाव का? ती असं म्हणाली, कारण कुणालने मला प्रेम शिकवले. त्याने मला दुखवलेही, पण त्या दुखण्याशिवाय मी कधीच स्वतःच काही करू शकले नसते. तू माझी प्रेरणा आहेस कुणाल. मी तिला आशीर्वाद दिला. आता वर्षातून एकदा तरी आम्ही तिघे, मी, संकेत आणि स्मिता भेटतो. संकेत आता स्मिताला दीदी म्हणतो. वरूनशी तिचा संपर्क नाही, पण तिला त्याची हकीकत नाही. एके रात्री स्नेहा झोपल्यावर मी गच्चीवर उभा होतो. आरोही माझ्या मांडीवर बसली होती. तिनं आकाशात चंद्र पाहत विचारले, बाबा, प्रेम म्हणजे काय? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. प्रेम म्हणजे जेव्हा तू एखाद्यासाठी वाईट गोष्ट करूनही तो तुला माफ करतो, आणि जेव्हा तो माफ करतो तेव्हा तुझ्या मनातील सगळे दुःख संपते. ती काहीशी समजली, पण तिला समजण्याची गरज नव्हती. ती फक्त माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपली. मी आजही कधी कधी विचार करतो, जर त्या सकाळी बाथरूमचे दार उघडले नसते, जर त्या रात्री स्मिता भाभी माझ्या दारात आल्या नसत्या, जर संकेतला ते मेसेज सापडले नसते, तर काय झालं असतं? पण जीवनात जरचा अर्थ नसतो, फक्त घडले चा अर्थ असतो. मी पुढे घडलेल्या गोष्टींचा समेट केला आहे. माझी चूक मी मान्य केली. माझ्या मित्राने मला माफ केलं. माझ्या प्रेमाने मला नवी उमेद दिली, आणि आज मी सुखी आहे. हेच खरं प्रेम आहे, जे तुमच्या चुका समजून घेण्याची ताकद देते आणि त्या चुकांमधून उभे राहण्याची उमेद देते. संकेतचा फोन आल्यानंतर मी काही दिवस अगदीच हरवल्यासारखा झालो होतो. नेहाने माझा बदललेला चेहरा पाहिला. तिने काही विचारले नाही, पण तिच्या नजरेत प्रश्नचिन्ह होते. एके दिवशी ती म्हणाली, कुणाल, तू एखाद्याला भेटायला जातोस का? मी तुझ्यासोबत येऊ का? मी तिला सांगितले, संकेत येतोय, माझा जुना मित्र. तिनं डोकं हलवलं. तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा घे, पण लक्षात ठेव, मी इथेच आहे. संकेत पुण्याला आला तेव्हा मी त्याला विमानतळावर भेटायला गेलो. तो बाहेर पडताच आम्ही एकमेकांकडे पाहिलं. 3 वर्षाचे अंतर, अनेक न बोललेले शब्द, अनेक न पुसलेले अश्रू, सगळे क्षणभरात विरघळून गेले. त्याने पहिल्यांदा हात पुढे केला, मग मिठी मारली. कुणाल, तू बराच बदललास. मी म्हणालो, तूही, पण तुझे डोळे अजूनही तसेच आहेत. तो हसला. त्या हसण्यात जुनी मैत्री होती, पण नवी भेसळही होती. नेहाने संकेतसाठी घरी खास जेवण बनवले होते. पुरणपोळी, मटण आणि संकेतचा आवडीचा शिरा. संकेतने हात येताच नेहाच्या पाया घातला. तू कुणालला खूप सुखी केलंस नेहा.
त्याच्या डोळ्यात आता शांती आहे. नेहा हसली. तो चांगला माणूस आहे संकेत. फक्त त्याच्या मनात कधीतरी खूप दुःख असायचं. पण आता ते कमी झालं. संकेतने माझ्याकडे पाहिलं. त्याचं दुःख मीच होतो नेहा. पण आता ते संपलं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही तिघेही गच्चीवर बसलो. आरोही संकेतच्या मांडीवर खेळत होती. नेहाने हळूच विचारले, तुमची मैत्री कशी झाली? संकेतने माझ्याकडे पाहिलं. मी डोकं हलवलं. तिला सांग संकेत, आता काही लपवायचं नाही. संकेतनं श्वास घेतला. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. कुणाल नेहमी अपयशात हुशार, पण व्यवहारात बिचारा. एकदा प्राध्यापकांनी त्याला काम न करण्याचा दोष दिला. तेव्हा मी त्याच्यासाठी उभा राहिलो. त्या दिवसापासून आमची मैत्री अभेद्य झाली. नेहाने विचारले, मग काय झालं की तुम्ही 3 वर्ष बोललात नाही? संकेत गप्प राहिला. मीच सांगितलं, कारण मी त्याच्या घरच्यांचा विश्वासघात केला. नेहा, मी त्याच्या वहिनीशी प्रेमात पडलो. नेहा काही क्षण गप्प राहिली. मग तिने माझा हात धरला. तू तिला अजूनही प्रेम करतोस? मी प्रामाणिकपणे सांगितले. मी तिच्याशी केलेलं प्रेम संपलं, पण त्या अनुभवामुळे मी शिकलो. आता माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी आणि आरोहीसाठी आहे. नेहानं डोकं खाली घातले. मला ती भेटायची आहे. मला तिला भेटायचं आहे एकदा. संकेत म्हणाला, ती बंगळुरात आहे. तिला भेटायचं असेल तर. दुसऱ्या आठवड्यात आम्ही तिघही बंगळुरूला गेलो. स्मिताची बेकरी, कुणालची बेकरी शहराच्या मध्यवर्ती भागात होती. तिथं पोहोचल्यावर मी थबकलो. दुकानाच्या दारावर मोठे फलक होते. फ्रेश बॅक ब्रेड केक अँड लव सिन्स 2018. आज जातच स्मिता दिसली. तिने पांढरा एप्रन घातला होता. हातात पीठ होतं. केस बांधलेले होते. चेहऱ्यावर घामाचे थेंब होते. पण तिचे डोळे, ते आता उदास नव्हते. त्यात एक विजयी चमक होती. तिने आम्हाला पाहिलं आणि हातातलं पीठ टेबलावर ठेवलं. कुणाल? संकेत? तिचा आवाज थरथरला. मग तिने नेहाकडे पाहिलं. तूच नेहा? नेहाने डोकं हलवलं. स्मिता पुढे आली. तुला माफ कर, मी तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आली. नेहाने तिचा हात धरला. त्याने मला सगळं सांगितलं. तूही एकटी होतीस. आता मी इथे आहे. तुला एकटं राहायचं नाही. त्या क्षणी मला जाणवलं, नेहा केवळ माझी पत्नी नव्हती. ती एक मोठ्या मनाची स्त्री होती. तिने दुखावलेल्या माणसाला समजावून घेतलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी बेकरी बंद केल्यावर स्मिता आम्हाला तिच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये घेऊन गेली. फ्लॅट अगदी साधा होता. एक बेडरूम, एक छोटासा हॉल आणि एक बाल्कनी, जिथून संपूर्ण बेंगळूरचे रात्रीचे दृश्य दिसत होतं. तिने चहा बनवला. चहाचा कप हातात घेताना तिचे हात थरथरत होते. मी वरून पासून घटस्फोट घेतला तेव्हा माझ्या माहेरच्यांनी मला घराबाहेर काढलं. आमची घराची लाज बुडवलीस असे म्हणत माझ्या वडिलांनी दार बंद केले. मी रस्त्यावर उभी होते. माझ्याकडे एक बॅग होती, काही पैसे होते आणि माझी शिवणकामाची यंत्र होती. त्या रात्री मी एका वसतिगृहात घालवली. पुढचे 6 महिने खूप कठीण होते. एका छोट्या बेकरीत काम मिळालं. रात्री उशिरापर्यंत काम करायचे. दिवसात दुसऱ्या ठिकाणी स्वच्छतेची कामं करायची. मी जगण्यासाठी काहीही केलं. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तू इतकं काही का सहन केलंस? स्मिता हसली. कारण मला स्वतःच काहीतरी करायचं होतं. मला कोणाच्या तरी नावानं ओळखलं जायचं नव्हतं. वरूणची बायको किंवा संकेतची वहिनी नव्हे, तर फक्त स्मिता. आणि हे नाव मिळवण्यासाठी मी संघर्ष केला. स्मितानं सांगितलं की तिने बेकरीसाठी कर्ज कसं घेतलं, कसे दिवसरात्र काम केले, कसे ग्राहक कमी होते तरी हिंमत न सोडता पुढे जात राहिली. एकदा तर महिनाभर दुकान भाडे भरता आलं नाही. मालकाने दुकान बंद करायची नोटीस दिली. त्या रात्री मी खूप रडले. पण दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि एक नवा ब्रेड बनवला.
तो ब्रेड चाखायला एक ग्राहक आला. त्यानं म्हटलं, हे ठीक आहे, पण तुम्ही आणखीन काही नवीन का करत नाही? त्याच्या सांगण्यावरून मी चॉकलेट केक बनवला. तो केक एवढा लोकप्रिय झाला की आज तो माझ्या बेकरीचा सिग्नेचर डिश आहे. संकेतने विचारले, तू बेकरीचं नाव कुणालची बेकरी का ठेवलंस? स्मिताने माझ्याकडे पाहिलं. कारण कुणालने मला प्रेम शिकवलं. प्रेम म्हणजे फक्त देहाची ओढ नाही, तर समोरच्या व्यक्तीला उभं करण्याची ताकद. तो माझ्या आयुष्यात आला नसता तर मी कधीही बंद केलं नसतं. मी कधीही स्वतःसाठी काही केलं नसतं. त्याच्यामुळे मी दुखावले, पण त्याच दुखण्यातून मी नवी स्मिता तयार केली. त्या रात्री नेहा आणि स्मिता बराच वेळ बोलत होत्या. मी आणि संकेत बाल्कनीत बसलो होतो. तिची पत्नी खूप हुशार आहे कुणाल, तिने स्मिताला समजून घेतली. मी म्हणालो, ती माझ्यापेक्षा हुशार आहे. मी चुका करतो ती मला शिकवते. संकेत हसला. आपल्या दोघांच्या चुका एकमेकांशिवाय कोण समजणार ना. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाने मला सांगितले, मी स्मिताबरोबर बेकरीमध्ये काम करणार आहे. दर आठवड्याला 2 दिवस. तिला मदत हवी आहे. मी चकित झालो. पण तुझी नोकरी आरोही? नेहा म्हणाली, मी ऑनलाईन शिकवू शकते. आरोहीला आजीकडे ठेवू शकते. आणि स्मिताला एकटीला सोडून चालणार नाही. तिला आता कुटुंब हवं आहे. त्या दिवसापासून नेहा आणि स्मिता चांगल्या मैत्रिणी झाल्या. दर आठवड्याला त्या भेटत, एकत्र जेवत, एकत्र हसत. स्मिता पुन्हा हसू लागली होती. संकेत पुण्याला आल्यानंतर काही महिन्यांनी त्याला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली. तो इथे स्थायिक झाला. त्याची राहण्याची सोय मी केली. रोज संध्याकाळी तो माझ्याकडे यायचा. आरोहीशी खेळायचा, नेहाशी गप्पा मारायचा. एके दिवशी त्याने सांगितले, कुणाल, मला लग्न करायचं आहे. मी विचारले, कोणाशी? तो म्हणाला, तुला माहित आहे ती. मी तिच्याविषयी बोललो होतो. ती मुलगी पुण्यातच आहे. तिचं नाव प्रिया होतं. प्रिया एका शाळेत शिक्षिका होती. ती अगदी साधी, गोड आणि संकेतच्या स्वभावाशी जुळणारी होती. आम्ही दोघंही प्रियाला भेटलो. ती खूपच सरळ आणि प्रामाणिक वाटली. तिनं सांगितलं, संकेतने मला सगळं सांगितलं. त्याच्या भूतकाळाबद्दल, त्याच्या वहिनीबद्दल, तुझ्याबद्दल. मला काही हरकत नाही, प्रत्येकाचा भूतकाळ असतो. पण मला त्याच्याबरोबर भविष्य बनायचं आहे. संकेत आणि प्रियाचं लग्न 6 महिन्यांनी ठरलं. लग्नाची तयारी सुरू झाली. नेहा आणि प्रिया एकत्र लागल्या. मी संकेतला म्हणालो, स्मिताला बोलवायचं का? संकेत क्षणभर गप्प राहिला. हो, ती माझी दीदी आहे. माझ्या लग्नाला ती नसेल तर अपूर्ण राहील. स्मिताला निमंत्रण दिलं. ती आली. तिने प्रियाला भेटून आशीर्वाद दिला. तू संकेतची काळजी घे बेटा. तो खूप एकटा होता. त्याला आता तू मिळालीस. प्रियाने स्मिताचे पाय स्पर्श केले. तूही आमच्या सोबत राहा दीदी. तू एकटी नाहीस. लग्नाच्या दिवशी स्मिताने पारंपरिक नारळी पदर साडी नेसली होती. ती पूर्णपणे बदललेली दिसत होती. तिच्या डोळ्यात आता उदासी नव्हती, तर एक नवी चैतन्य होतं. तिने प्रियाला मांडवात बसवताना सांगितलं, मी खूप दिवस एकटी होते, पण आज मला वाटतंय की मी योग्य मार्गावर आहे. माझा विश्वास पुन्हा जागा झाला. लग्नानंतर एका रात्री नेहा मला म्हणाली, कुणाल, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हणालो, सांग. तिने माझा हात धरला. मला माहित आहे की तू अजूनही कधी कधी स्मिताचा विचार करतोस. तुझ्या डोळ्यात ती चमक येते जेव्हा तिच्याबद्दल बोलतोस, पण मला त्याची हरकत नाही. कारण तू माझ्याकडे जसा पाहतो तसा दुसऱ्याकडे पाहत नाहीस. मी तिला घट्ट मिठी मारली. नेहा, तू माझं सर्वस्व आहे. स्मिता ही माझी चूक होती. तू माझी सुधारणा आहेस. ती हसली. चूक नाही कुणाल, ती तुझी शिकवण होती. आणि त्या शिकवणीतून तू सुधारलास. एका वर्षानंतर संकेत आणि प्रियाला एक मुलगी झाली, अन्वी. स्मिता दर महिन्याला पुण्याला येऊ लागली. ती आता बेकरीची दुसरी शाखा पुण्यात सुरू करण्याचा विचार करत होती. नेहा तिला मदत करायला तयार झाली. मी आणि संकेत पुन्हा जुन्या मैत्रीत रमलो. रोज संध्याकाळी आम्ही एकत्र बसून चहा प्यायचो, आठवणी काढायचो, हसायचो.
एक दिवस संकेत म्हणाला, कुणाल, तुला माहित आहे का, आपल्या दोघांमुळे एक कुटुंब पुन्हा जुळलं. स्मिता आता एकटी नाही, प्रियाला मिळाली, मला तू मिळालास आणि नेहामुळे सगळं एकत्र आले. मी म्हणालो, कधी कधी वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असते. आपण जे केलेलं ते चुकीचं होतं, पण त्या चुकीतून आपल्याला नवं सत्य समजलं. आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसते, प्रेम म्हणजे फक्त एक भावना नव्हे, तर एक प्रवास आहे. या प्रवासात आपण चुका करतो, शिकतो, उभे राहतो. स्मिताने मला शिकवलं की प्रेम कितीही चुकीचं असलं तरी त्यातली तळमळ खरी असू शकते. नेहाने मला शिकवलं की खरं प्रेम म्हणजे समोरच्याच्या चुका स्वीकारणे आणि त्याला पुढे जाण्याचं बळ देणं. संकेतने मला शिकवलं की मैत्री ही इतकी मोठी असते की ती कोणतीही चूक माफ करू शकते. आणि स्मिता, तिने मला शिकवलं की स्वतःसाठी उभं राहणं ही सर्वात मोठी कला आहे. तिनं आपल्या दुखण्यातून एक नवीन ओळख निर्माण करून केली. आज ती फक्त स्मिता आहे, कोणाची बायको नव्हे, कोणाची वहिनी नव्हे, तर फक्त स्वतःची मालक आहे. आरोही आता 4 वर्षाची झाली आहे. ती विचारते, बाबा, तुझी सर्वात जास्त मैत्री कोणाशी आहे? मी तिला सांगतो, संकेत काकांशी. ती पुन्हा विचारते, आणि सर्वात जास्त प्रेम? मी नेहाकडे पाहतो, तुझ्या आईशी. ती हसते, आणि माझ्याशी? मी तिला उचलतो, तू तर माझं जीवन आहेस. हीच तर प्रेमाची शिकवण आहे. चुका करा पण त्यातून शिका. दुखवा पण पुन्हा उभे राहा. माफ करा पण विसरू नका. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवायला येते आणि ती शिकवण शाश्वत असते. एके दिवशी माझ्या पोस्ट बॉक्समध्ये एक पत्र आलं. पाठवणारा स्मिता. पत्र उघडले तर लिहिलं होतं, प्रिय कुणाल, तुला हे पत्र लिहिण्याचं धाडस मी बराच विचार केल्यावर केलं. मला माहीत आहे की आता आपण समोरासमोर बोलतो तेव्हा सगळं सामान्य असतं, पण माझ्या मनात काही गोष्टी आहेत ज्या फक्त शब्दातून बाहेर पडू शकतात. तुझ्यामुळे मी जीवन शिकले. खरं सांगते, तू येण्याआधी मी एक यंत्र होते. दिवसभर स्वयंपाक, घरकाम, सारखी सासरची काळजी, एक साचले. पण तू आलास तेव्हा मला जाणवलं की अजूनही मी जिवंत आहे. माझ्यात अजूनही इच्छा आहेत, स्वप्न आहेत. त्या रात्री मी तुझ्या दारात उभी राहिले तेव्हा मी फक्त देहाची भूक भागवायला नव्हे, तर माझ्या अस्तित्वाची ओळख करून द्यायला आले होते. आपण जे केलं ते चुकीचं होतं, मला माहित होतं, पण त्या चुकीशिवाय मी कधीच बंड केला नसता. मी कधीच नाही म्हणायला शिकले नसते. वरूणने मला वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलं, पण मी गप्प बसले. तुझ्यामुळे मला राग येऊ लागला, तुझ्यामुळे मला आवाज उठवायला शिकवलं. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. माझी बेकरी, माझे ग्राहक, माझे स्वप्न, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू मला दुखवलंस, पण त्या दुखण्यातून एक मी नवी निर्मिती केली. नेहाला सांग की तू खूप भाग्यवान आहेस. तिच्यासारखी बायको मिळणं ही कमी पुण्याई नाही. तिच्याकडे पाहून मी शिकते की खरं प्रेम म्हणजे काय. ती तुझ्यावर विश्वास ठेवते, तुझ्या चुका स्वीकारते आणि तरीही तुझ्याबरोबर उभी आहे. मी पुन्हा लग्न करणार नाही, कारण मला आता स्वतःशीच प्रेम करायला शिकवलं आहे. मी, माझी बेकरी, माझी मुलं आहेत, माझे ग्राहक हेच माझं कुटुंब आहेत. तू नेहमी सुखी राहा. आरोहीला माझा आशीर्वाद सांग. संकेत आणि प्रियालाही सांग, तुझी स्मिता. हे पत्र वाचून माझे डोळे भरून आले. नेहाने माझ्याकडे पाहिले. काय लिहिलंय? मी तिला पत्र वाचून दाखवलं. ती वाचून गप्प राहिली. मग म्हणाली, ती खूप मोठ्या मनाची आहे. तिला काही गरज असेल तर तिच्यासाठी आपण असूया. प्रेमाचे रंग कधीही एकसारखे नसतात. कधी ते लाल असतात उत्कंठेचे, कधी निळे असतात शांततेचे, कधी पिवळे असतात मैत्रीचे, कधी हिरवे असतात नवीन सुरुवात करण्याचे. पण सर्वात जास्त महत्वाचा रंग म्हणजे पांढरा, जो सगळे रंग एकत्र करतो, सगळे अनुभव साठवतो आणि शेवटी फक्त प्रकाश उरतो. माझ्या आयुष्यातील हा प्रवास संपला नाही, तो अजूनही सुरू आहे. नेहासोबत, संकेतसोबत, स्मितासोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आरोही सोबत. प्रत्येक दिवस नवीन शिकवण घेऊन येतो, प्रत्येक रात्र नवीन आठवण देऊन जाते. आणि मी आजही तोच कुणाल आहे, ज्याने चुका केल्या, ज्याने प्रेम केलं, ज्याने दुःख सहन केलं, पण जो कधीही हार मानली नाही. कारण मला आता माहित आहे, प्रेम म्हणजे हार नाही, तर प्रत्येक हारातून उभं राहण्याची ताकद आहे. कथा समाप्त. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असा तर आता सबस्क्राईब करा.